नाशिक धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधनं अटक। 4 दिवसांची पोलीस कोठडी। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं दिला होता आश्रय। निदा खानला अटक झाल्यानंतरही इम्तियाज जलील यांच्याकडनं पाठराखण। निदा खान दहशतवादी नसल्याचा युक्तिवाद, तर इम्तियाज जलील यांची चौकशी करा, संजय शिरसाटांची मागणी। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारींच्या नावावर शिक्कामोर्तब। सरकारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न। 2 उपमुख्यमंत्र्यांमध्ये 1 उपमुख्यमंत्री महिला असण्याची शक्यता। तामिळनाडूत जोसेफ विजय यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग अखेरीस मोकळा। काँग्रेससोबत डावे आणि व्हीसीकेचा पाठिंबा। 118 या संख्येचं गणित जुळवत काठावर येणार सरकार। केरळमध्ये काँग्रेसचे केसी वेणुगोपाल मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर। आजच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। पर्यवेक्षक हायकमांडला रिपोर्ट पाठवणार। यंदाचा एल निनोचा परिणाम शतकातला सर्वात तीव्र असण्याची शक्यता। कुठे पूर तर कुठे दुष्काळाचा अंदाज। अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम होण्याची भीती। राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान। सातारा रायगडमध्ये घरांची छप्परं उडाली, तर बुलढाण्यामध्ये कांद्याचं नुकसान। तळ कोकणातही अवकाळी पावसाचा जोर। दहावीच्या एसएससी बोर्डात यंदाही मुलींची बाजी। राज्यभराचा निकाल 92%। 179 विद्यार्थ्यांना मिळाले पैकीच्या पैकी 100% गुण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।